नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं श्वेतसुतार वाईल्ड लाईफ रेस्क्युअर या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी आत्ता चंबुकडी या एरियामध्ये आले. या ठिकाणी त्यांच्या घरामध्ये साप आला आहे. बघूया आपण कोणता साप आहे व त्याला कसं रेस्क्यू करता येईल. चलो. कुंड्यांच्या पाठीमागे गेलाय. तुम्हाला कसं काय दिसलं? मी फोनवर बोलत होते त्यावेळेला तिथं ती सागवानची पानं पडली, त्याच्यामध्ये असा थोडीशी मला त्याची स्किन दिसली. बराच वेळ तसाच पडून होता. थोड्या वेळांनी सरकत आला आणि इकडे कुंड्यांच्या पाठीमागे गेला. तर त्यांनी लक्ष ठेवून थांबल्या होत्या सापावरती. तर कोणाच्या घरी आल्यास हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे की सापावरती आपण लक्ष ठेवून थांबलं पाहिजे. तुम्ही घरात साप आलाय म्हणून तुम्ही आत घरात जाऊन कड्या लावून बसताय, हे चुकीचं आहे. तर सापावरती लक्ष ठेवलं पाहिजे. तर आपण ट्रॅप सेट करून घेतलाय. बघूया आता सापाला कसं रेस्क्यू करतो. स्पीड आहे बघायची. सगळ्यांना वाटते धोनस आहे, तिला स्पीड कमी असते, मंद असते असं म्हणतात, पण नाही, धोनस भरपूर ॲक्टिव्ह असते. तर हा धोनस जातीचा विषारी साप आहे. भारतातील प्रमुख जे साप आहेत नाग, मण्यार, धोनस आणि फुरसे यापैकी हा धोनस जातीचा विषारी साप आहे. इंग्लिशमध्ये याला रसेल स्वायपर म्हणतात. ह्युमोरॉक्सिक वेनम असतं यामध्ये, जे की आपल्या मसल सिस्टीमवरती अटॅक करतं. त्याच्यापेक्षा जोरात तर ट्रॅपमध्ये गेलाय साप. तर थँक्यू. तर आता मी बाहेर जाणार आहे, त्यामुळं मी आत्ता साप द्यायला वनविभागाकडे जाणार नाही आहे. ब्रो जाणार आहे, तर मी हा साप त्याच्याकडे देते. तर चला, तर आपण या सापाला वनविभागाकडे सुपूर्द करू. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. बाय बाय. तर आत्ता रेस्क्यू केलेला घोणस साप आपण वन विभाग रेस्क्यू टीमचे ओंकार काकडे सर आहेत यांच्याकडे सुपूर्द करण्यासाठी आलो. तर हा घोणस साप आपण त्यांच्याकडे सुपूर्द केला आहे. शेताला काही कामानिमित्त बाहेर जावं लागलं, त्यामुळे ते रेस्क्यू करून लगेचच त्या कामासाठी निघून गेले आणि या सापाला आपण वन विभाग रेस्क्यू टीमचे ओंकार काकडे सर आहेत त्यांच्याकडे सुपूर्द केला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.